सरसकट सगळ्याच मराठा समाजाला कुणबी म्हणून हे करायचं आणि ओबीसीमध्ये त्याचा अंतर्भाव करायचा हे मुळीच ओबीसीला मान्य नाही आहे. आणि आणखीन हा संपूर्ण समाज जर सरसकट कुणबी म्हणून तुम्ही जर ह्याच्यात घुसवला तर ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश होऊन जाईल. मराठा आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही आहे. आमचा विरोध जो आहे सगळ्या ओबीसी समाजाचा तो फक्त ओबीसीमध्ये जे आहे ओबीसीचा वाटेकरी या मराठा समाजाला करू नये की आता मराठा समाजाला EWSचं आरक्षण मिळत आहे गरीब मराठ्यांना. आणखीन त्यांना टक्केवारी वाढवून हवी असेल तर ते घटनादुरुस्ती करून ते 10%च्या ऐवजी 20% करू शकतं. ती प्रक्रिया कमिटी नेमायची त्यांचे अहवाल घ्यायचे आणि असे अहवाल घेऊन आरक्षण द्यायचं ही पद्धत जी आहे ही पद्धत घटनाबाह्य आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी अभ्यास करून बोलावं. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचं ओबीसीकरण जे आहे ते करू नये. त्याला आमचा स्पष्ट विरोध आहे. राज्यात मराठा समाजाचं आंदोलन पेटलं आहे. त्यातल्या त्यात आता जालन्यामध्ये जे आंदोलन आहे त्या ठिकाणी म्हटलं जातं आहे की मराठवाड्यातला जे कुणबी समाज जो पूर्वी मराठा समाज होता पण आता काहींचे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत त्यांना कुणबी समाज म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण त्यांना मिळावं अशी मागणी जी आहे ती पुढे येते. आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, माजी राज्यमंत्री देखील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ओबीसी नेते आहेत की नक्की हे आरक्षण देता येणं शक्य आहे का? कुणबी समाज हा ओबीसी आहे. पूर्वीपासून ओबीसी समाजामध्ये कुणबी समाज आहे. काही मराठवाड्यामध्ये काही मराठा समाजाची जुनी जात प्रमाणपत्र जी आहेत ती सापडत आहेत आणि ती कुणबी आहेत. त्यामुळे त्यांना कुणबीचं आरक्षण मिळायला पाहिजे का? सर्वप्रथम अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं आणि अतिशय लोकशाहीच्या मार्गानं ते आंदोलन उपोषण सुरू होतं. आणि अशावेळी अशा आंदोलकांवरती बळाचा वापर करून लाठीचार्ज करणं हे चुकीचं आहे. आणि सर्वप्रथम आम्ही मराठा आंदोलकावर जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही निषेध करतो. आता प्रश्न निर्माण होतो आहे की मराठा समाजाची जी मागणी आहे की जो काही निजामाच्या राज्यामध्ये जो काही मराठा समाज होता त्यावेळी काही कुणबीचा काहीतरी विषय आहे. त्याचप्रमाणे CP बेरार जो मध्य प्रदेशमधला जो भाग आहे तो नागपूर कराराच्या अंतर्गत महाराष्ट्रात जॉईन झालेला आहे. त्याच्यामध्ये काही कुणबी समाजाचे काही नोंदी आढळत आहेत. असा एक विषय घेऊन मराठा समाजाने आम्हाला कुणबी दाखले द्यावे आणि कुणबी हा यापूर्वीच ओबीसीमध्ये असल्यामुळं त्याला ओबीसीमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा अशा प्रकारचा एक प्रयत्न जो आहे तो काही समाजातील काही मंडळी करत आहेत. पण वास्तविक पाहता कुणबी मराठा जो आहे ही एक जमात यापूर्वीच ओबीसीमध्ये समावेश झालेला आहे. आणि जर एखाद्या मराठा समाजाची चुकून कुणबी मराठा म्हणून नोंद झाली असेल आणि तो खरंच कुणबी असेल तर त्याच्याकरता जो आहे तर राज्य मागासवर्गीय आयोग आहे आणि त्याच्याकडे त्यांनी निवेदन करून किंवा ही माझी चुकीची नोंद झालेली आहे मराठा म्हणून आणि वास्तविकता मी कुणबी आहे त्यामुळे मला कुणबीच म्हणून माझं हे करावं अशा प्रकारची सोय जी आहे ती घटनेमध्ये आहे. ते राहिलं बाजूला सरसकट सगळ्याच मराठा समाजाला कुणबी म्हणून हे करायचं आणि ओबीसीमध्ये त्याचा अंतर्भाव करायचा हे मुळीच ओबीसीला मान्य नाही आहे. कारण मराठा समाज हा 32% मराठा समाज आहे आणि आधीच 52% 1931 साली असला ओबीसी समाज आता 65%च्या आसपास आहे. तो 27%मध्ये आहे. आणि आणखीन हा संपूर्ण समाज जर सरसकट कुणबी म्हणून तुम्ही जर ह्याच्यात घुसवला तर ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश होऊन जाईल. आणि हा गरीब समाज आहे त्यांचं आरक्षणाचे ताट जे आहे ते हिसकावून घेणं जे आहे हे सामाजिक न्यायाला जवळ होणार नाही. आणि मराठा समाजाची मूळ मागणी जी आहे जे 58 मोर्चे निघाले त्याची मागणी जी आहे ती ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी योग्य मागणी होती. आणि त्या मागणीला समस्त ओबीसी असेल, भटके विमुक्त असेल, धनगर समाज असेल सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. आजही मराठा आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही आहे. आमचा विरोध जो आहे सगळ्या ओबीसी समाजाचा तो फक्त ओबीसीमध्ये जे आहे ओबीसीचा वाटेकरी या मराठा समाजाला करू नये आणि जेणेकरून ओबीसी अन्याय होऊ नये ही आमची मूळ भावना आहे. सरकार काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत की आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात काय तोडगा काढता येईल तो आम्ही या ठिकाणी काढू शकतो. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय तोडगा काढता येईल तो आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. सरकारची अशी अवस्था झालेली आहे की नक्की सरकारला काय करायचं कळेना झाले आहे. कारण हा जो कुणबी समाजाविषयी जो आहे की मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी आहे हा युक्तिवाद जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गायकवाड कमिशननं यापूर्वी सुप्रीम कोर्टात हा विषय झालेला आहे आणि त्या शिफारशीसह हा गायकवाड कमिशनचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे. त्यामुळे पुन्हा तेच उपद्व्याप जे करून ह्या मराठा समाज दिशाभूल जे आहे ते सरकार करते असं आम्हाला वाटते. साधा सोपा मार्ग आहे की आत्ता मराठा समाजाला EWSचं आरक्षण मिळत आहे गरीब मराठ्यांना
आणखीन त्यांना टक्केवारी वाढवून हवी असेल तर ते घटनादुरुस्ती करून ते 10%च्या ऐवजी 20% करू शकतं, किंवा मराठा समाजासाठी स्पेशल आरक्षण जे आहे ते सुद्धा अबकडो करून त्यात विश्लेषण करून करू शकते. इकडे ओबीसीसाठी सुद्धा रोहिणी आयोगाची नेमणूक केली होती, त्याने सुद्धा शिफारस केली आहे. ओबीसीमधलं सुद्धा आरक्षण 27% ते 9% अशा प्रकारे विभागणी करण्याचं जे आहे ते वर्गवारी करण्याची सुद्धा शिफारस केंद्र शासनाने प्रलंबित आहे. मग हा जो मार्ग जो आहे तो सरकार अवलंबून घेऊ शकतं. महाराष्ट्र शासन त्यामध्ये निर्णय करू शकतं, केंद्र सरकार निर्णय करू शकतं, पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती होऊ शकते. हा प्रश्न जो आहे कायमस्वरूपी निकालात निघू शकतो. पण ओबीसीमध्ये तर आम्हाला आरक्षण पाहिजे, ही जी मागणी जी आहे ही मागणी ओबीसीना मुळीच मान्य नाही. एक विषय आहे की कुणबी समाजाला जे जात प्रमाणपत्र जर तपासले, सरकारनं म्हणणे जात प्रमाणपत्रासाठी समिती नेमली की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र यापूर्वी CPN बेरार असेल किंवा इतर काळामध्ये मिळालेले आहेत, ते जे प्रमाणपत्र आहे ते गृहीत धरण्यासाठी कमिटी नेमली आहे. त्याचा अहवाल देखील 1 महिन्यामध्ये अपेक्षित या ठिकाणी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत की 1 महिन्यामध्ये अहवाल सादर करा. अशी कुठलीही समिती नेमण्याचा अधिकार जो आहे हा घटनाबाह्य आहे. कारण एखाद्या कुटुंबाला जर ओबीसीमध्ये जायचं असेल आणि त्याचे स्वतःचे पुरावे जे आहेत ते त्याने राज्य मागासवर्ग आयोगाकडे सादर करून तो ओबीसीमध्ये येऊ शकतो. पण ती प्रक्रिया कमिटी नेमायची, त्यांचे अहवाल घ्यायचे आणि असे अहवाल घेऊन आरक्षण द्यायचं, ही पद्धत जी आहे ही पद्धत घटनाबाह्य आहे आणि ह्यातून मराठा समाजाचे नुकसानच होणार आहे, फायदा मुळीच होणार नाही आहे. सरकार म्हणतं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नाही, सरकारने आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही त्याच भूमिका आहे. या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. पण सरकार जे आहे, सरकार साप म्हणून भुई थोपटायचं काय, हा प्रकार आम्हाला मुळीच मान्य नाही. सरकारने क्लिअर कट यावं, आमच्याशी चर्चा करावं, आम्हाला विश्वासात घ्यावं किंवा ओबीसीला कसा धक्का लागणार नाही. पवारसाहेबांची भूमिका काल पहिल्यांदा आलेली आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागता कामा नये, आणि तशी भूमिका सरकार घेणार असेल ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता. कारण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यायचं म्हणतं तर काय की पुन्हा मराठा समाजाला मागासवर्गीय व्हावं लागेल. आज वडेट्टीवारांची कालची भूमिका जी आहे ती अतिशय चुकीची आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आहे. कारण वडेट्टीवारांनी जी भूमिका मांडली की समस्त मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या, टक्केवारी वाढवा आणि ओबीसीमध्ये घ्या. ओबीसीमध्ये म्हणजे काय की अदर बॅकवर्ड म्हणून त्यांना डिक्लेअर करणं. अदर बॅकवर्ड म्हणून घ्यायला सामाजिक मागासले पण मराठा समाज सिद्ध करू शकतो का? एकदा अनेक वेळा तो प्रयोग फसलेला आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी अभ्यास करून बोलावं. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचं ओबीसीकरण जे आहे ते करू नये, त्याला आमचा स्पष्ट विरोध आहे. हां, त्यांना आरक्षण द्यायचं तर आणखी इतर अनेक प्रकार आहेतच की, त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आता सध्या डिक्लेअर केलं आहे, जे ओबीसीला ते मराठा समाजाला. आता 5,500 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. ओबीसीना किती दिले? सरकारनं जबाब द्यावा. धनगराला किती दिले? जे शेड्यूल ट्राईबला ते धनगरांना हे धोरण त्यांनी मान्य केलेलं आहे, मग का दिलं नाही? त्यामुळे हा ओबीसीची मुलं ही सवतीची आहेत का? मराठाला आवडतीची आणि ओबीसीची ही सवतीची मुलं आहेत का? त्यामुळे असा दुटप्पी भूमिका याच्या सरकारने घेऊ नये. मराठा समाज जे द्यायचं ते द्यावं, पण त्याचप्रमाणे ओबीसीला सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढा टक्का त्यांना दिला गेला पाहिजे, आमची मागणी आहे. जरांगे पाटील यांची काही भेट घेण्याची इच्छा आहे की त्यांना आपली भूमिका जी आहे ती समजून सांगण्याची तुमची काही इच्छा आहे? हां, तसं जर जरांगे पाटलांनीसुद्धा ह्याविषयी फोनवर चर्चा करेन, भेटायची त्यांनी इच्छा व्यक्त केली, आम्ही भेटू शकेन त्यांना. एवढा सामाजिक तणाव नको म्हणून आम्ही आत्तापर्यंत ते आम्ही अवॉइड केलेला आहे तो विषय. पण जर वेळ प्रसंग तसा असेल तर आम्ही त्यांच्याशी खुली चर्चा करायला आम्ही तयार आहोत. जर मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं तर तुमची भूमिका काय राहील पुढची? नाही, ओबीसी हा राज्यामध्ये या गोष्टीचा निषेध करेल आणि राज्यभर जे आहे राज्यभर या शेवटी आंदोलनाची भूमिका शेवटी यांना घ्यावं लागेल. आणि जो ओबीसीच्या विरोधात जे सरकार निर्णय देईल त्या सरकारचा फडशा जो आहे तो ओबीसी या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में इसके आगे राज्य करेगा. महत्त्वाचं विधान जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे की जो ओबीसी की बात करेगा वही राज्य में राज करेगा, ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि जरांगे पाटीलांची वेळ पडली तर भेट घेऊ असं देखील प्रकाश अण्णा शेंडगे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.